नमस्कार मित्रांनो, नातवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, परीक्षा 10वी 12वीची जवळ आलेली आहे। या 10वी 12वीच्या परीक्षेमध्ये आपल्या मुलांनी चांगले मार्क मिळावे, चांगल्या टक्केवारीने पास व्हावे याकरिता अनेक पालक मुलांना अभ्यास करायला सांगत आहेत। बऱ्याच पालकांची इच्छा असते की आमच्या मुलांनी चांगली टक्केवारी घेऊन 10वी आणि 12वीच्या परीक्षेत पास व्हावं, ही त्यांची एक अंतःकरणातली इच्छा असते आणि रात्रंदिवस कष्ट ते आपल्या मुलांसाठी करत असतात। आणि मुलांनासुद्धा वाटतं की मी चांगल्या परीक्षेने मार्क्स मिळावेत आणि चांगल्या प्रकारे टक्केवारी घेऊन उत्तीर्ण व्हावं, ही बऱ्याच मुलांची सुद्धा इच्छा असते। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे। हा उपाय जर तुम्ही केला तर या उपायाच्या माध्यमातून तुमचे मुलं चांगल्या प्रकारे अभ्यास करतील आणि चांगल्या प्रकारे टक्केवारी मिळून चांगल्या प्रकारे मार्क मिळून ते परीक्षा पास होतील। तर उपाय मी तुम्हाला पालकांनासुद्धा सांगणार आहे आणि मुलांनासुद्धा सांगणार आहे। उपाय अगदी सोपा आणि साधा आहे। हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या मुलांसाठी यशाचे दारं उघडे आहेत। हा व्हिडिओ फक्त तुम्ही तुमच्या मुलांसाठी पहा, तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पहा आणि पालकांना माझी हातजोड विनंती, हा उपाय तुम्ही आवर्जून कराच। हा उपाय केल्यावर तुमच्या मुलांची टक्केवारी नक्कीच वाढेल। 10वी 12वीची परीक्षा ते चांगल्या प्रकारे पार करतील, ही 100% खात्री आहे। उपाय अगदी साधा सोपा आहे। हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल। आणि उपाय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, भगवान श्री गणेश ही विद्येची देवता आहे आणि या गणपतीचा आपल्याला एका बीजमंत्राचं उच्चारण करायचं आहे। आणि या बीजमंत्राचं उच्चारण आपल्याला परीक्षेच्या कालखंडामध्ये, म्हणजे ज्या वेळेस परीक्षेचा काळ आहे त्या परीक्षेच्या कालखंडामध्ये या बीजमंत्राचं आपल्याला उच्चारण करायचं आहे। आणि रोज संध्याकाळी किंवा सकाळी तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा स्फटिकाची किंवा रुद्राक्षाची माळ घेऊन आपल्याला 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे। तो मंत्र कोणता, तर तो गणेश गायत्री बीज मंत्र आहे। तर त्या मंत्राचं मी तुम्हाला स्क्रीनवर स्पष्टीकरण दाखवतो। तो मंत्र असा आहे, ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। हा जो मंत्र आहे हा स्क्रीनवर तुम्ही बघून घ्या आणि पुन्हा पुन्हा याचं उच्चारण करा। स्पष्ट उच्चार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण याला उच्चारत राहा। आणि एकदा स्पष्ट उच्चार आपला निघाला की आपल्याला रोज सकाळी परीक्षेच्या कालखंडामध्ये म्हणतो बरं का, परीक्षेच्या कालखंडामध्ये रोज सकाळी उठून आंघोळ करून स्नान करून किंवा संध्याकाळच्या वेळेस ज्या वेळेस आपल्याला मंत्राचं उच्चारण करायचं आहे त्यावेळेस आपण हा मंत्र आंघोळ करूनच म्हणायचा असतो। कारण हा बीजमंत्र आहे आणि बीजमंत्राचं उच्चारण हे नियमानंच केलं पाहिजे, त्याचे नियम पाळलेच पाहिजे, तरच याचं फल भेटत असतं, तरच याची फलप्राप्ती होत असते। तर सकाळी स्नान करून ओल्या कपड्यामध्ये किंवा संध्याकाळी स्नान करून ओल्या कपड्यामध्ये, तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस, पालकांना सांगत आहे, ओल्या कपड्यामध्ये आपल्याला या मंत्राचं उच्चारण करायचं। देवघरामध्ये ज्या मूर्तीच्या समोर आपण बसणार आहोत ती गणपतीची मूर्ती असणार किंवा गणपतीचा फोटो असणार आणि मंत्राचं उच्चारण करण्याकरिता आपण रुद्राक्षाची किंवा स्फटिकाची माळ घ्यायची आहे आणि समोर पाण्यानं भरलेला तांब्यासुद्धा ठेवायचा आहे आणि त्या तांब्यावर झाकण ठेवायचं आणि आसन घालून आपल्याला एका हाताने त्या गणपतीची पूजा अर्चा करणं झाल्यावरती आपल्याला स्फटिकाची किंवा रुद्राक्षाची माळ घेऊन मंत्राचं उच्चारण करायचं आहे। तो मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलाच आहे। 108 वेळा परीक्षेच्या कालखंडामध्ये हा मंत्र म्हणायचा आहे। या मंत्राच्या शक्तीद्वारे तुमच्या मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगल्भता तयार होईल आणि नक्कीच तुमचे मुलं गणपतीच्या कृपेने चांगले मार्क्स मिळवू शकतात। तर हा झाला पालकांसाठी उपाय आणि आता मुलांसाठी उपाय। मुलांसाठी अगदी सहज सोपा उपाय आहे। मुलांना एक विनंती आहे, तुम्ही गणेश गायत्री मंत्र जो मी पालकांसाठी सांगितला, या मंत्राचं उच्चारण तुम्ही अजिबात करू नका। तुमच्यासाठी अगदी साधा सोपा उपाय मी घेऊन आलेलो आहे। फक्त तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, तुमच्यासाठी सोपा आणि साधा मंत्र मी सांगितलेला आहे, तो स्क्रीनवर दाखवतो। ओम गंग गणपतये नमः। हा ओम गंग गणपतये नमः हा जो मंत्र आहे, हा मंत्राचं उच्चारण तुम्ही कधीही उठता बसता सकाळ संध्याकाळ झोपेत असताना तुम्हाला ज्या वेळेस वेळ भेटेल, याला कुठलाही नियम नाही, तुम्ही सहज चालता चालता ओम गंग गणपतये नमः ओम गंग गणपतये नमः अशा प्रकारे या मंत्राचं उच्चारण करून गणपतीची कृपा प्राप्त करून घेऊ शकता। आणि परीक्षेच्या कालखंडामध्ये परीक्षेला जाण्या अगोदर तुम्ही या मंत्राचं उच्चारण नक्कीच करा। नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क्स मिळून आणि चांगल्या प्रकारे टक्केवारी तुम्हाला भेटेल, हा माझा 100% तुम्हाला खात्रीनं शब्द आहे। फक्त तुम्ही अंतःकरणातून मनोभावे या मंत्राचं उच्चारण करा। पालकांनीसुद्धा या मंत्राचा उपयोग करा। पालकांसाठी जो उपाय सांगितला पालकांनी तो करा आणि मुलांसाठी हा उपाय सांगितला मुलांनी हा उपाय करा। आणि हे उपाय तुम्ही जर केले तर तुमचे मुलं परीक्षेत चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊन तुमचं नाव मोठं करतील यात शंका नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। रामकृष्ण हरी।